23 मई को पनवेल कोऑपरेटिव अर्बन बैंक के पंचवार्षिक संचालक मंडल के लिए चुनाव संपन्न होने जा रहा है। इस चुनाव के लिए शेका पक्ष राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी द्वारा प्रगति सहकार पैनल के 13 उम्मीदवार चुनाव में उतरे हैं। इन उम्मीदवारों के प्रचारार्थ बृहस्पतिवार को पनवेल में प्रचार रैली का आयोजन किया गया था। ये रैली समूचे पनवेल में घुमाई गई। इस रैली में माननीय विवेक पाटिल, पूर्व नगराध्यक्ष JM म्हात्रे, शेका पक्ष के जिला सचिव बालाराम पाटिल, कांग्रेस के जिला अध्यक्ष RC घरत, कामगार नेता श्याम म्हात्रे, महेंद्र घरत, तालुका सचिव नारायण घरत आदि गणमान्यों सहित गठबंधन के कार्यकर्ता बड़ी संख्या में उपस्थित थे। गेले अनेक वर्ष जी मंडळी अध्यक्ष उपाध्यक्ष म्हणून या बँकेचा आपलं बूट टेकून बसलेली आहेत, पण त्यांना बँकेची प्रगती हवी तशी करता आलेली नाही आहे। आज या शहराच्या परिसरामध्ये राज्यातल्या विविध सहकारी बँकांच्या शाखा येत आहेत आणि मोठा व्यवसाय करतायत। तर त्या दृष्टीनं काही ठोकताळे या बँकेच्या प्रगतीच्या दृष्टीनं आम्ही लोकांनी मनाशी ठरवलेले आहेत। 5 वर्षानंतर जेव्हा पंचवार्षिक संचालक मंडळाच्या निवडणुकीला आम्ही मंडळी सामोरं जाऊ, त्यावेळेस या बँकेच्या ठेवी 125 कोटीपर्यंत असल्या पाहिजेत। या बँकेच्या वेगानं वाढणाऱ्या पनवेलच्या उपनगरामध्ये नवीन पनवेल असेल, खांदा कॉलनी असेल, कळंबोली, कामोठे, खारघर, नावडे, तळोजे अशा शहरी पट्टा जो सिडकोचा वाढतोय, उलवा, करंजाडा ह्या पट्टा वाढतोय, या साऱ्या ठिकाणी बँकेची प्रगती वाढवून कामकाज सुधारून नव्यानं शाखा स्थापन करण्यासाठी आपल्याला RBIची परवानगी मिळाली पाहिजे आणि या साऱ्या परिसरामध्ये या बँकेच्या शाखा मोठ्या प्रमाणात झाल्या पाहिजेत। या बँकेच्या माध्यमातून या परिसरातील तरुणाला आपल्या स्वयंरोजगारासाठी, लघु व्यवसायासाठी, व्यवसाय करण्यासाठी सहारा मिळाला पाहिजे। बँकेची चांगली उन्नती झाली पाहिजे आणि त्याच्यातून 50 वर्ष होत आलेली ही बँक लोकांच्या समोर खऱ्या अर्थानं एक दिमागदार स्वरूपामध्ये
5 वर्षाच्या काळामध्ये आली पाहिजे या उद्देशानं माननीय विवेकानंद पाटील साहेब, RC गरज, श्याम म्हात्रे, सुनील गरज आणि चारही पक्षांचे आम्ही सारे सहकारी कार्यकर्ते असे एकत्र आलेलो आहोत। बँकेच्या हिताची चाड असणारे दांडेकरां आणि त्यांच्या सहकारी या ठिकाणी आमच्याबरोबर आहेत आणि बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीमध्ये बॅटचं चिन्ह घेऊन जे 13 उमेदवार संचालक पदासाठी उभे आहेत त्यांना निवडून आणण्याच्या दृष्टीनं आम्ही मंडळी प्रयत्नशील आहोत। समाजाच्या विविध घटकातून अतिशय चांगला पाठिंबा, चांगलं पाठबळ आम्हाला या निवडणुकीच्या निमित्तानं मिळतं आहे आणि निश्चितपणानं 13च्या 13 जागा जिंकून बॅट या निशाणीवर प्रगति सहकारी पैनल या बँकेची सूत्र आपल्या हाती घेईल। इस अवसर पर RC गरत ने भी पनवेल अर्बन बैंक के उत्थान के लिए उम्मीदवारों को जिताने का आह्वान किया। 1966 साली जन्माला आलेली बँक ही गेल्या काही अनेक वर्ष तोट्यात असताना या शहरामध्ये अनेक कोऑपरेटिव्ह बँका आल्या, त्या नावारूपाला आल्या, जास्त नफा कमवला। इथल्या जनतेचा नफा हा बाहेरगावी त्या ठिकाणी जात आहे आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी बसून एक निर्णय घेतला की ह्या बँकेला प्रगतीपथावर आणण्यासाठी आपल्याला काहीतरी केलं पाहिजे। म्हणून हे प्रगती पॅनल आम्ही सामान्य विवेक पाटील, बालाराम पाटील साहेब, त्यानंतर जयंत म्हात्रे साहेब, त्यांचे सर्व सहकारी, सुनील गरज त्यांचे सर्व सहकारी आणि काँग्रेसच्या वतीनं आमचे सर्व सहकारी या बैठक करून एक दिलानं एक मुखानं एक पॅनल तयार केलं आहे की केवळ ही बँक नावारूपाला येऊन या बँकेत खातेदारांना डिव्हिडंड जे आहे तो दरवर्षी मिळाला पाहिजे। त्यानंतर ह्या बँकेच्या शाखा वाढवून ह्या बँकेत अनेक तरुण मुलांना नोकऱ्या ह्या भागातल्या लोकांना मिळाल्या पाहिजेत, हा उद्देश ठेवून हे प्रगती पॅनल त्या ठिकाणी केलेला मी इथल्या जनतेला आवाहन करतो की जे प्रगती पॅनल या ठिकाणी आपल्यासमोर आम्ही उभं केलेलं आहे त्या पॅनलला जास्तीत जास्त मतं देऊन विजयी करा, असं मी या निमित्तानं सर्वांना आवाहन करतो। पनवेलमधील सर्वात जुनी बँक असणारी पनवेलकरांची हक्काची बँक म्हणून पनवेल अर्बन बँक म्हटली जाते, पण या बँकेची हवी तशी प्रगती झालेली आहे। वर्षानुवर्षे त्याचेच सदस्य, त्याचेच डायरेक्टर बसून राहिल्यामुळं बाकीची प्रगती झालेली नसल्यामुळे पनवेलमध्ये अनेक बँका, नवीन बँका आल्या, नवीन बँकांकडून आपापले स्थान बळकट केलेत, पण पनवेलकरांची हक्काची बँक असणारी पनवेल अर्बन बँक त्या आहे तशीच राहिली आहे, तर स्थितीत राहिलेली आहे। या बँकेची प्रगती व्हायला पाहिजे। या बँकेमध्ये जे व्यापारी आहेत किंवा आणखी जी लोक इन्व्हेस्ट करणारे लोक आहेत, खातेदार आहेत, यांची पण प्रगती व्हायला पाहिजे। म्हणून शेतकरी कामगार पक्षाच्या नेतृत्वाखाली शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे तिन्ही पक्ष एकत्र येऊन हा पॅनल प्रगती पॅनल म्हणून उभा केलेला आहे। बॅट ही निशाणे आणि येणाऱ्या 23 तारखेला बॅट या निशाणीवर बटन शिक्का मारून हे 13चे 13 उमेदवार प्रचंड मताने निवडून येतील।